आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना एक भेट दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे। रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात। पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं। एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही। आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं। त्यानंतर आपण तपासणी सुरू केली। ई-KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता। ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-KYC केलं नाही। 1,65,00,000 बहिणींनी ई-KYC केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या। त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत। काहींनी ई-KYC केलं नाही। अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही। कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे। त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं। काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय। काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल। आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे। आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। आता हे जे काँग्रेसचे आणि इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती। कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींना KYC पोर्टल कधी एकदा सुरू होणार, की आम्हाला KYC करता येणार की, हा प्रश्न लाडक्या बहिणींचा होता। आणि मागणी सुद्धा होती की KYCचं पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं, जेणेकरून आमचा जो लाभ बंद आहे तो पुन्हा एकदा सुरू होईल। त्यावरती मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे, कारण त्यांच्यापर्यंत जो आकडा आहे तो पोहोचलेला आहे। आता जो लाडक्या बहिणी आहे ते 92 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आता अपात्र ठरले। आधीचा जो आकडा होता तो 2.5 कोटींपेक्षा जास्त होता, परंतु तो आता 1,65,00,000 गेला। या कारणाने मीडियानं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले की आधी जो आकडा होता तो कमी झालेला आहे, 92 लाख लाडक्या बहिणी तुम्ही वगळलेल्या आहेत, आणि KYCची प्रोसेससुद्धा तुम्ही थांबवलेली आहे। यावरती त्यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींची KYCची प्रोसेस आम्ही आधीपासूनच सुरू केली। ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्या लाडक्या बहिणींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचत आहे। काही बहिणींनी चुकून फॉर्म भरले होते किंवा सरकारी कर्मचारी सुद्धा यामध्ये होते, परंतु काही लाडक्या बहिणी अशा सुद्धा आहेत की जे या योजनेच्या पात्रतेमध्ये बसतात, त्यांनी KYC सुद्धा केली आहे, तरी देखील त्यांचा लाभ बंद झाला आहे। आणि यावरती अजून अशा लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र होत्या, परंतु ते KYC करू शकला नाही। कुठलंही त्यांचं कारण असू शकतं, या कारणाने ते KYC करू शकला नाही। तर त्यांच्यासाठी ही मागणी आहे की KYC पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात यावं। सरकारला देखील वेळोवेळी विनंती ही देण्यात आलेली आहे, बहिणींकडूनही देण्यात आणि मीडियामार्फत सुद्धा देण्यात आलेली आहे की ज्या लाभार्थी आहेत, ज्या खरोखरच ज्यांना या योजनेची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही योजना तुम्ही पोहोचवली पाहिजे, त्यांच्यासाठी तरी KYC चालू करा, अशी मागणी सुद्धा सरकारला करण्यात आलेली आहे। त्यावरती आता लवकरात लवकर निर्णय येणार आहे, आणि तुमची KYCचं पोर्टल आहे ते रक्षाबंधन पूर्वीच ते चालू होणार आहे, कारण लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळणी सुद्धा वाटप करायची आहे।